आवडी चॅनलवरून सर्वांना नमस्कार. शीतल हेगडे आणि त्यांचे लष्कर आवडी शिवारातील कामावर तुटून पडलेलं आहे. हल्ला बोल झालेला आहे, निम्मावर झालेला आहे. आवडी चॅनलवरून सर्वांना नमस्कार. आवडी शिवारामध्ये शीतल हेगडे आणि त्यांची गँग, रणरागिणी गँग, आवडी शिवारातील जे काही नियोजित निम्मी भांगलन झाल्यानंतर केळीच्या भोंड्यावरील एक टोकन पद्धतीनं फुले प्रगती शेंगाचं बियाणं टोकून घेत आहेत. त्यांना आपण इशारा देऊया. ऑन युअर मार्क सेट गो. बघा, पाईपपासून त्यांची शर्यत सुरू झालेली आहे. 1-1 फुटावर, 9-9 इंचावर, अशा प्रकारे त्यांच्या सोयीनं, जास्ती जवळही नाही जास्ती लांबही नाही, अशा पद्धतीनं एक टोका पद्धत दोन बियाणं एका गरीमध्ये घेत आहेत. बघूया प्रत्यक्ष जवळ जाऊन. त्यांची ओळख आपण काल करून घेतलेली आहेत. शीतल हेगडे गँगकडून मालकांना सूचना आलेल्या आहे. काय झालेलं आहे, या रानातील दगड काढताना या भोंड्यावर तुडवा झालेला आहे, त्यामुळं गरीब पडना अशी त्यांची तक्रार आहे. ते म्हणतात ज्या बाजूला मऊ आहे त्या बाजूलाच आम्ही गरी घेतो. घ्या, मध्ये घ्या, कडेला घ्या, कुठे घ्यायचं तिथे घ्या, पण बी तेवढं जमिनीखाली व्यवस्थित गाडा, नाहीतर आमच्या चिमण्या, साळुंकी, कावळं, मोर, लांडोर हल्लाबोल करतात आणि बियाणं खाऊन टाकतात. ठीक आहे, आता बघा आज मावशींचं कामकाज कसं आहे. ओके, छान. बघा, अशा प्रकारे त्यांनी शक्यतो गरी गोल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्यवस्थित बी चांगले झाका, गरी गोल घ्या, त्याशिवाय मालकाला झोप लागणार नाही. बळीराजाच्या जीवावर सगळं जगच चालते. पशुपक्षी देखील बळीराजाच्या जीवावरच चालतात. ठीक आहे, शेवटी बळीराजा कोणाच्या जीवावर चालना झाला, काय करायचं, त्याला कोण ठेवणं झाले व शिल्लक काय ठेवणं. त्याचं सगळीजणच ओरबडायला बसलेले आहेत. पाहूया आपण थोडक्यात हे कामकाज. हां, शेतकरी मरमर मरतो, जमिनीवर पैसा अंतरतो, पण व्यापारी लोक त्याची लयलूट करतात, त्याच्या टाळूवर लोणी खातात. ओके, ह्या अनुषंगानं मी आपणाला एक गोष्ट सांगू इच्छितो. गोष्टीचं नाव आहे बोलू तो माँ मार खाती है, न बोलू तो बाप कुत्ता खाता है. पहा, गोष्ट सांगतो. हे कामकाज करत करत मी देखील तुमच्याशी हितगुज करतो. गोष्टीचं नाव आहे बोलू तो माँ मार खाती है, न बोलू तो बाप कुत्ता खाता है. एक जोडपं असतं, नवरा दारुडा असतो, त्यांना एक लहान पोरगा असतं, आणि नवरा दारू पिऊन येतो आणि बायकोला थोडी मारहाण करतो आणि सांगतो मला कोंबडं करून घाल, नाहीतर तुला मी खलासच करतो, अशी धमकी देऊन तो जातो. आणि ती बिचारी माराच्या भ्यानं, जीवाच्या भ्यानं काय करते, घरातील जे कोंबडं खिसाकते आणि जळण संपलं म्हणून ती बाहेर जाते जळण आणण्यासाठी. दार उघडं राहतं, तोपर्यंत एक कुत्र्याचं पिल्लू येतं आणि ती चिरलेली कोंबडी खाऊन टाकते. ती यायला आणि त्या ताटातील मटण संपायला तिला राग आला, तिने तशीच कुऱ्हाड त्या कुत्र्याच्या पिलाला मारली. हे सगळं दृश्य ते बाळ पाहत असतं. आणि काय होतं आहे, आता काय करायचं, कुत्र्यानं मटण खाल्लं म्हणून ती काय करते, ना माराच्या भ्यानं, जीवाच्या भ्यानं ते कुत्रं मरून पडलेलं असतं, त्याचंच मटण करते, शिजवते, आणि हे सगळं काम
ते लहान बाळ बघत असतं. बाबा येतो लेझिम खेळत खेळत आणि जेवायला बसतो. बिचारी काही बोलत नाही. काय सांगावं तर मार आहे. म्हणून जसं जेवणार तोपर्यंत लहान बाळ म्हणते बाबा. बाबाला काही कळेना बाळ का थांबवायला लागले जेवताना. तर या ठिकाणी त्या बाळाची अशी अवस्था झालेली असती. बोलू तो माँ मार खाती है, न बोलू तो बाप कुत्ता खाता है. अशी अवस्था. याचं दुसरंच नाव आहे इकडे आड तिकडे विहीर. आज सर्वसामान्य माणसांची या गोष्टीसारखीच अवस्था झाली आहे. बोलावं तर मालक कामावून काढू टाकतो, न बोलावं तर आहे ते दुःख सहन करावं लागतं. सर्वांचीच या गोष्टीसारखी अवस्था आहे. गोष्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि शेअर करा. ओके, छान. आमच्या शीतलताईंनी सगळ्या गँगनी गोष्ट आवडल्याबद्दल बाय केलेला आहे आवडी चॅनलला. जय हिंद, जय महाराष्ट्र. शीतल हेगडे यांचा फोन नंबर आपण घेऊया. सांगा मॅडम, 2 वेळा मोठ्यानं सांगा. 94 20 47 14 12. ओके, अजून एकदा सांगा. 94 20 47 14 12. ओके, गरजू शेतकऱ्यांनी या फोन नंबरशी कॉन्टॅक्ट करून शीतल हेगडे या गँगकडून आपलं जे काही कामकाज आहे ते व्यवस्थित करून घ्या. वेळेवर येतात, वेळेवर काम करतात आणि शेतकऱ्याला एक प्रकारचं समाधान देतात. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.